सकाळी जिम मध्ये शोल्डर वर्कआउट आणि कार्डिओचं एकदम हार्ड सेशन, पण दिवसभर शॉपवर एकदम निवांत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता शोल्डर वर्कआउट आणि कार्डिओचा. मग सुरुवातीला सुरू केला शोल्डर वर्कआउट. जरा लेफ्ट शोल्डर दुखत होता तरी पण एकदम टॉपचा वर्कआउट केला. त्यानंतर केला 30 मिनिटं एकदम हार्ड कार्डिओ. पावसात पण घाम काढला पाहिजे भावांनो, तरच बॉडीवरचा फॅट कमी होणार आहे. आणि लास्टला 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग करून आपला आजचा हार्ड सेशन कंप्लीट केला आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर फ्रेश झालो आणि ओट्स खाऊन घेतले. त्यानंतर आवरून मस्त नाश्ता केला आणि कॅप घालून निघालो शॉपकडे. म्हणलं बाकीचं सगळं भिजलं तरी चालेल, पण डोकं नाही भिजलं पाहिजे, कारण त्यात विचार असतात आणि ते भिजले तर त्यांना वळत पण टाकता येत नाही. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि काल पाऊस लय झाला होता त्यामुळे सगळीकडे पाणी सचलं होतं, ते काढून घेतलं. तेवढाच कार्डिओ झाला. त्यानंतर बाहेरच्या काउंटरवर सगळा सेटअप रेडी केला. तेवढ्यात लाईटच गेली. मग तसंच अंधारात शॉप मधली सगळी साफसफाई केली आणि लाईट आल्यावर देवपूजा करून घेतली. आणि थिएटर मध्ये गेलो तर तिथं काम चालू होतं. त्यांना म्हणलं हे बघर कुठपर्यंत जाईल. ते म्हणले तुमच्या आवडीच्या पोरीच्या घरापर्यंत जाईल. नको म्हणलं बाबा, जर नवरा मला लय हाणल. नंतर तिथं येताना जगदम मोबाईल मध्ये गेलो, कारण सकाळी आपला मोबाईल पावसात भिजला होता, तो रिपेअर केला. आणि भावांनो, आज पाऊस एक मिनिट पण थांबला नाही, त्यामुळे दुपारपर्यंत एक पण ऑर्डर आली नाही. त्यानंतर मस्त मध्ये जेवण केलं. थोड्या वेळाने आली फ्राईजची ऑर्डर. मग काय, एकदम जोशात एकदम कडक फ्राईज बनवून दिले कस्टमरला. आणि ह्यो बघा आमच्या बिल्डिंग मधला धबधबा, उंची 17 फूट आणि ह्यो त्याचा तलाव. आणि भावांनो, मॅडमने आपल्या वरच्या कॅफेतल्या ऑर्डरचे फोटो पाठवले होते. भावांनो, तुम्हाला पण असं टॉपचं पिझ्झा आणि बर्गर खायचं असेल तर आपल्या कॅफे धीराला नक्की व्हिजिट करा. त्यानंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन आपल्या आजच्या पावसाळी शाळेची सुट्टी केली. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला भर पावसात फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.